मित्रांनो, मी तुषार. मित्रांनो, आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात सध्या OTS योजना म्हणजे वन टाइम सेटलमेंट अर्थात एक वेळ समझोता योजना हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अनेक शेतकरी कमेंटमध्ये प्रश्न विचारत आहेत की OTS नेमकं काय आहे, कोणत्या शेतकऱ्यांना OTS मिळणार, 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे का, आणि जुनी थकीत कर्ज असतील तर त्यांना ही योजना लागू होणार आहे का. म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण OTS योजनेची संपूर्ण माहिती अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयामध्ये कर्जमाफी संदर्भात 3 महत्त्वाचे घटक सांगण्यात आलेले होते. यामध्ये पहिला घटक म्हणजे नियमित कर्जमाफी, दुसरा घटक म्हणजे OTS अर्थात एक वेळ समझोता योजना, आणि तिसरा घटक म्हणजे प्रोत्साहनपर लाभ. यातील आजचा आपण पहिला विषय आहे म्हणजे OTS योजना. शेतकरी मित्रांनो, आता सर्वात आधी समजून घेऊया OTS कोणत्या कर्जासाठी लागू होणार आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 या कालावधीतील काही कर्ज जी 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत होती आणि 31 मार्च 2026 पर्यंत भरलेली नाहीत, अशा कर्जाची रक्कम जर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर OTS योजना हा मुद्दा लागू होतो. समजा एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज 2,10,000 रुपये आहेत, तर या शेतकऱ्याला 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असलेली 10,000 रुपयाची रक्कम भरावी लागेल. ही रक्कम भरल्यानंतर कर्ज खाते 2 लाख रुपयापर्यंत आणले जाईल आणि त्यानंतर शासनाच्या कर्जमाफीच्या नियमानुसार 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीची प्रक्रिया होणार आहे. म्हणजेच 2 लाखापेक्षा जास्त असलेल्या कर्जमाफीतील अतिरिक्त रक्कम शेतकऱ्याला भरावी लागू शकते. आता यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काही शेतकऱ्यांच्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन करण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याने 2019 मध्ये कर्ज घेतले आणि त्यानंतर बँकेच्या माध्यमातून त्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले किंवा ते कर्ज मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये रूपांतरित आहेत. अशा परिस्थितीतील जर त्या कर्जाची रक्कम 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर 2 लाख रुपयावरील रक्कम भरून 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ मिळण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 2019 पूर्वीची जुनी थकीत कर्ज असतील तर त्यांना OTS मिळणार, याबाबतही शासन निर्णयामध्ये महत्त्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. काही शेतकऱ्यांनी जुनी कर्ज NPA अर्थात अनुत्पादित कर्ज खात्यामध्ये गेलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांची कर्ज 2012 किंवा 2017च्या कर्जमाफीमध्ये बसलेले आहेत. काही कर्ज 2019च्या कर्जमाफीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. परंतु काही शेतकऱ्यांची कर्ज 2 लाख रुपयापेक्षा जास्त असल्यामुळे कर्जमाफीमध्ये समाविष्ट झालेली नाहीत आणि पुढे ती NPA खात्यामध्ये गेलेली आहेत. अशा NPA खात्यासाठी OTS किंवा सेटलमेंटची प्रक्रिया सहकार विभागाच्या माध्यमातून काही संबंधित बँकांशी सहयोग साधून निश्चित केली जाणार आहेत. म्हणजेच अशा खात्यासाठी शेतकरी आणि बँक खात्यातील सेटलमेंटची रक्कम ठरवताना शासनाचा सहकार असणार आहे. यासाठी समितीच्या माध्यमातून बँकाशी चर्चा भरून किती रक्कम भरायची आणि किती सवलत द्यायची याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. उदाहरणार्थ, समजा एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज 5 लाख रुपये आहे आणि तर बँक आणि शासनाच्या ठरलेल्या प्रक्रियेनुसार समजा 2,50,000 रुपयाची OTS रक्कम निश्चित झाली आणि तर शेतकऱ्याला ती रक्कम भरावी लागेल. रक्कम भरल्यानंतर उर्वरित कर्जाच्या संदर्भात कर्जमाफीची प्रक्रिया पुढे होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, OTS योजना सर्व बँकांसाठी आणि सर्व प्रकारच्या कर्जासाठी लागू आहे का? तर याचे उत्तर आहे OTS ही अंमलबजावणी संबंधित बँकेच्या नियमानुसार आणि योजनेच्या तरतुदीनुसार होऊ शकते. जर तुमचे पीक कर्ज असेल तर तुमची बँक कोणत्या प्रकारची आहे हे महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, राष्ट्रीयकृत बँका, SBI बँक, बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्र किंवा नागरी सहकारी बँका आणि पतसंस्था यांच्यामध्ये OTSची प्रक्रिया आणि नियम वेगवेगळे असू शकतात. काही बँका OTS योजना वेगवेगळ्या नावाने राबवतात, त्यामुळे एका बँकेची OTS रक्कम आणि दुसऱ्या बँकेची OTS रक्कम सारखी असणे असे नाही. म्हणूनच शेतकऱ्यांसाठी आपले कर्ज खाते कोणत्या बँकेत आहे, कर्जाची स्थिती काय आहे आणि खाते NPA आहे का हे सर्वप्रथम तपासणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या याद्या आणि पुढील प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँकेशी संपर्क साधावा. OTS साठी आवश्यक असलेले कर्ज किंवा जो काही अर्ज आहे किंवा फॉर्म भरून घेतला जाऊ शकतो. त्यानंतर बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याला किती रक्कम भरावी लागणार आहे याची माहिती दिली जाईल आणि ही रक्कम निश्चित झाल्यानंतर ती रक्कम 31 मार्च 2027 पूर्वी भरायची असल्याची तरतूद सांगण्यात आलेली आहे. रक्कम भरल्यानंतर पुढील कर्जमाफीची प्रक्रिया
शासनाच्या नियमानुसार सुरू होणार आहे. शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असणारे शेतकरी, पुनर्गठित कर्ज असणारे शेतकरी आणि काही जुन्या NPA खात्यामध्ये शेतकरी यांच्यासाठी OTS योजना महत्त्वाची ठरू शकते. पण प्रत्येक शेतकऱ्याला किती OTS लागू होणार आहे हे त्यांच्या कर्जाचा प्रकार किंवा कर्ज खाते आणि संबंधित बँक प्रक्रियेवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे फक्त सोशल मीडियावरील माहितीवर विश्वास न ठेवता आपल्या बँकेकडून आपल्या कर्ज खात्याची अधिकृत माहिती नक्की घ्या. शेतकरी मित्रांनो, OTS योजनेबाबत तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नावर आधारित आणखीन माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या शासन निर्णयाच्या अपडेटसाठी आपल्या आदिवासी मराठी कॉर्नर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.